संपूर्ण बहुजनाला क्रांतिकारी जय भीम. आंबेडकर चळवळीतले व बौद्ध समाजातले मोठे तरुण तुषार आडे यांच्यावर 324चा गुन्हा दाखल झालेला आहे. बघा, तुषार आडे हा बौद्ध समाजाचा असल्यामुळे अनुसूचित जाती जमातीचा माणूस एवढ्यावरती गेला आणि तो बौद्ध समाजातल्या लोकांच्या न्याय हक्कासाठी कोर्टामध्ये फुकट केस लढतो, समाजाचा बुलंद आवाज बनण्याचा प्रयत्न करतात. तर तिथले शिवसेने गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी त्यांच्या माणसावर गुन्हा दाखल केला. वकील साहेबांनी, महेंद्र थोरवे साहेबांनी पोलीस प्रशासनाला हाताशी धरून उलट आपल्या समाजाचे वकील आरडे यांच्यावर 324चा गुन्हा दाखल केला. बघा किती लाजिरवाणी गोष्ट आहे. जो वकील कायद्याचे ज्ञान आहे, जो वकील कायदा सुव्यवस्था बाळगतो, त्या वकील त्याच्यावर गुन्हे दाखल करतात पोलीस. किती लाजिरवाणी गोष्ट आहे. अहो आमदार साहेब, सत्तेचा माज हा चांगला नाहीये. आम्ही तुम्हाला निवडून दिला आमच्या समाधानी, तुम्ही आमच्या वकिलावर खोटे गुन्हे दाखल करतात. त्याकरता आम्ही उद्या दिनांक 20/10/2025 कर्जत स्टेशनच्या बाहेर DYSP ऑफिस पोलीस प्रशासन इथं आम्ही धरणामुक्त आंदोलन करणार आहे की आमच्या साहेबावर जे गुन्हे दाखल झाले वकील साहेबावर ते मागे घेण्यात यावे. ते खोटे गुन्हे दाखल आहे. आम्ही त्याचे फुटेज मागतो पोलीस स्टेशनचे, नेरळ पोलीस स्टेशनचे, तरी पोलीस प्रशासन द्यायला तयार नाही. कारण की पोलीस प्रशासन इथल्या आमदाराला घाबरतो. माझं महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तुमच्या गटातला माणूस आहे. साहेब, वकील साहेबांची मिसेस किशोरीताई आरडे ही तुमची लाडकी बहीण नाही का? काय अन्याय अत्याचार चाललाय. जिथं बघावं तिथं बौद्ध समाजाच्या माणसावर मारहाण, जिथं बघावं तिथं खोटे गुन्हे दाखल. साहेब, मी तुम्हाला विनंती करतोय की तुम्ही याच्यात लक्ष द्या, नाहीतर आम्ही उद्या आंदोलनात बसणारच आहोत. आणि तो आमदार आहे ना महेंद्र थोरवे, त्याला दाखवून देऊ आम्ही काय चीज आहे. आणि आम्ही येतोय उद्या 20 तारखेला कर्जत या ठिकाणी DYSP ऑफिसच्या बाहेर पोलीस प्रशासन या ठिकाणी मी येतोय. तुम्ही या. संपूर्ण बहुजन समाजाला विनंती करतोय, आपण सर्वांना तिथे बहुसंख्यानं उपस्थित राहा. जय भीम, जय भारत, जय संविधान.